हाय हॅलो वेलकम टू फूड अँड व्लॉग. सकाळची वेळ आहे त्यासाठी तुम्हाला गुड मॉर्निंग. आणि सकाळी सुरुवात किचनमध्ये आल्यानंतर स्वयंपाकाची सुरुवात ही काय आहे माझी कणिक मळण्यापासून होते. आल्या प्रथम मी काय करते, कणिक मळून ठेवते, म्हणजे कणिक भिजत राहते इतर कामं होसतर. आणि त्यामुळे चपात्या पण छान मऊसूत होतात, कणिक छान भिजली म्हणजे. तर आता त्या ठिकाणी तर मी आता कणिक मळून घेते आणि एका बाजूला तुम्हाला दिसत आहे भाजी. तर त्याला पालकची भाजी आहे, ती मी धुवून ठेवलेली आहे. फक्त आता त्याला चिरायचे आहे. मी कोणतीही भाजी अगोदर धुते आणि नंतरच कट करते. आधी कट करून मी धुत नाही, कारण त्यातून पोषण तत्वे निघून जातात असं म्हणतात. त्यामुळे तर मी आता छान अशी पालकाची पानं जी होती ना, छान धुवून पाणी नितळले त्याचं, तरी बऱ्यापैकी पाणी राहतंच पालकामध्ये. आणि आज जी पालकाची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे ना, तर ती घरात इतकी सगळ्यांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी सुक्की भाजी दाखवत आहे. कारण पालक ही भाजी न आवडणारी बहुतेक मंडळी घरात असतात. मग पालकाचे कितीही तुम्ही प्रकार केले ना, तरी आवडीने ते खाल्ले जात नाहीत. म्हणून मग ही जी भाजी तुम्ही केली ना, मुलांना डब्यामध्ये जरी दिली ना, तरी ते खूप आवडीने खातील. तर इथं तुम्हाला दिसत आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे, खूप सारा लसूण आहे. एका बाजूला मी मुगाची डाळसुद्धा घेतलेली आहे, ती थोडा वेळ मी गरम पाण्यात भिजत घातलेली, एक 15-20 मिनटं गरम पाण्यात डाळ भिजत घातली म्हणजे कशी छान मऊसर शिजते भाजीमध्ये. आणि कोणतीही पालेभाजी करत असताना मी लोखंडी कढईच वापरते. तर पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईमध्येच मी करते. तर तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जी मिरची कट केलेली ती घातलेली आहे. सर्वात अगोदर मिरची परतून घेतली म्हणजे कसं ती बाधत नाही. मग मिरची छान भाजल्यानंतर मग मी लसूण टाकलेला आहे. लसूणसुद्धा छान असा परतून घेते. त्याच्यानंतर जातो हिंग, त्याच्यामध्ये हिंगट पण टाकला. नंतर आपण आता त्याच्यामध्ये घालणार आहोत ही भाजी. तर आता ही दिसताना एवढी कढईभर भाजी दिसते, पण शिजल्यानंतर मात्र खूप कमी होतात. पालेभाज्यांचं असंच असतं. आता इतकी कढई भरून भाजी दिसते की मला ती नीट हलवतासुद्धा येईना झाली, अशी वाटते किती भाजी होईल. पण आता नंतर पुढे जाऊन तुम्ही बघालच तर किती कमी भाजी कमी क्वांटिटीत झालेली आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये मुगाची डाळ जी मी भिजवलेली ना, ती मी टाकलेली आहे आणि भाजीची आता क्वांटिटी कमी कमी होत चाललेली आहे, बघू शकता. आता छान परतून घेते आणि पाणी बघा, खूप जास्त पाणी सुटतं पालकाच्या भाजीला. तर आता प्रथम सगळ्यात अगोदर आपल्याला ही पाणी आहे ना पूर्ण आटवून घ्यायचं आहे, हाय फ्लेम करून आटवून घ्यायचं, नाहीतर मग भाजी आपली खूप अशी किचकट वगैरे होती. तर इकडं पाणी बघा खूप जास्त सुटलेलं आहे. ही सगळं आटवते तोपर्यंत म्हटलं चहा ठेवूया एका बाजूला. तर चहा ठेवत असताना मी पहिल्यांदा आलं खिसून घेते आणि त्याला 1-2 उकळे आणते त्या पाण्याला, आणि नंतरच चहापत्ती साखर वगैरे घालते. त्याच्याने काय होतं, आल्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान चहाला लागतो, आणि आल्याशिवाय चहा तर शक्यच नाही मला तरी. तर इकडे सगळं पाणी आटवून झालेलं आहे भाजीतलं. आणि आता मी मीठ टाकलेलं नव्हतं, तर आता मीठ टाकत आहे. जर सुरुवातीलाच तुम्ही मीठ टाकलं असतं ना, तर आणखी जास्त भाजीला पाणी सुटलं असतं आणि खूपच ती चिकट झाली असती. म्हणून मी मीठ हा आता शेवटी टाकलं. आणि त्याच्यानंतर आता आपण घालणार आहे शेंगदाण्याचं भरडं कूट. तर असं जाडं भरडं कूट टाकलं की खूप छान चवीला पण भाजी होते. तुम्ही नक्कीच ही पालकाची जी सुकी भाजी आहे ना करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. त्याच्यानंतर आज रस्साभाजीमध्ये करायची होती शेवग्याची शेंग काळ्या मसाल्यातली, तीसुद्धा पटकन मी फोडणीला टाकली आणि त्याच्यामध्ये जिरं वगैरे नॉर्मलच केली, हिंगाची फोडणी. आणि जे माझं वाटण होतं ना, कांदा लसूण टोमॅटो वगैरे खोबऱ्या ते मी टाकलेलं आहे. हे माझं फ्रीजमध्ये असतंच, त्यामुळे पटकन भाजीला वेळ लागत नाही. मग ते पण छान मी भाजून घेतलं आणि नंतर मग लाल तिखट वगैरे टाकून इकडं मी तुरीची डाळसुद्धा मी आज घातलेली आहे. तशी घालतीच मी शेवग्याच्या शेंगामध्ये, तीसुद्धा मी भिजत ठेवली होती गरम पाण्यात. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आज काय शिजवून घेतल्या नाही, शेवग्याच्या शेंगा अशाच मी टाकल्या. आता रश्श्याबरोबर त्या छान शिजतात, त्यामुळे वेगळ्या काय शिजवून घेतल्या नाही. त्याच्यानंतर आपली लाल तिखट वगैरे रोजचा साठवणीतला मसाला पण घातला, शेंगांबरोबर परतून घेतला आणि त्याच्यानंतर गरम पाणी घातले. माझ्या रोजच्या भाज्यामध्ये मी गरम पाणीच वापरते, आणि गरम पाणी घातलं म्हणजे भाज्या पण छान शिजतात आणि लवकर शिजतात. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.